तो 6वी-7वीत होता. दुपारची शाळा असे त्याची आणि घरी येईपर्यंत 6 होत असत त्याला. तो किल्लीनं दरवाजा उघडे, बूट काढून जागेवर ठेवी, मोजे धुवायला टाके, दप्तर खुंटीला अडकवून ठेवी. हात पाय तोंड धुवून तो कपडे बदलत असे. त्याचंही इतकं करून होईपर्यंत त्याची शाळेत शिक्षिका असलेली आई येत असे घरी 6:30 दरम्यान. सर्वात आधी कडकडून भेटत दोघं रोज. तो मग पाणी देई आईला. अगदी 5च मिनिटं आई सोफ्यावरती बसे. ते पाणी पिऊन झालेलं थंड रिकामं भांड दोन्ही डोळ्यांना लावे ती. तेवढंच काय ते तिचं शिणवटा भागवणं असे. मग अजिबात न रेंगाळता ती फ्रेश व्हायला जाई. बाहेरची साडी काढून साधी घरातली साडी नेसे ती. 2 कप चहाचा आधण चढवे, तिच्यासाठी नि त्याच्या बाबांसाठी. बरोबर 7 वाजता आई देवासमोर दिवा लावत असे. उदबत्ती ओवाळत असे. 2-4 श्लोक म्हणत असे. उदबत्ती खोचून ठेवत असे उदबत्ती घरात. आणि तो मंद सुगंध घरभर पसरू लागलाच असे की त्याच्या बाबांची ठरलेली बेल वाजे. तो दार उघडे, बाबांच्या खांद्यावरची बॅग घेऊन ती आत नेऊन ठेवे. बाहेर येताना मग बाबांसाठी पाण्याचा ग्लास घेऊन येतो. बाबा एका घोटात ते ग्लासभर पाणी पीत. ते पिताना त्यांची मान वर वर जात असे, पण डोळे मात्र स्थिरावलेले असत त्याच्यावरच. त्याच गप्पा असत बाप लेखांनी मारलेल्या. एकमेकांच्या डोळ्यातून मग पुढचं सगळं ठरल्याप्रमाणे होत असे. आईचा स्वयंपाक, पाणी, बाबांच्या बातम्या आणि काही प्रोग्राम्स आणि त्याचा अभ्यास. साधारण 11च्या सुमारास दिवे बंद होत असत. मग डोक्यावरून ओढलेल्या पांघरुणातून त्याला ऐकू येत असत आई बाबांच्या गप्पा कुजबुजत मारलेल्या. त्यांचे महिन्याचे हिशोब कधी जुळलेले तर कधी फसलेले असे त्याचे उगवलेले सगळे दिवस मुंग्यांसारखे एका ओळी चालत मावळून जात. पण त्या दिवशी त्याचे बाबा आलेच नाहीत. दिवे लागणीला अचूक घरी येणारे बाबा 2-1 तास उलटून गेले होते तरी आले नव्हते. तेवढ्यात अचानकच कुठलासा जळका वास आला आणि ऐकू आला आईचा कापरा आवाज पाठोपाठ. देवासमोरचा दिवा विझला. प्रचंड घाबरले होते ते दोघंही. आता येतील, अडकले असतील कुठेतरी असं मनाला समजावत पाहिली जाणारी बाबांची वाट फोलच वाटू लागली होती. अनोळखी रस्त्यावरून एक वळण लागावं आणि वळल्या समोरच डेड एंड लागावा तसं काहीसं वाटलं होतं त्याला. मग त्याच्या आईने पदर खोचलेला कसं तरी बांधलेले केस मोकळे करत पुन्हा कसे तरीच बांधलेले त्याचा हात पकडत दोघांनी पायात चपला सरकवल्या आणि बाहेर पडली होती ती दोघं. कुठे जाणार होते, कुठे शोधणार होते बाबांना कोण जाणे. रात्री 9च्या सुमारास उपाशी पोटी बाहेर पडलेले ते दोघं अखेर सकाळी 5:30 वाजता घरी आले होते. 2 बोटात अडकवलेली सिगरेट संपून तिचा चटका लागला त्याला आणि भानावर आला तो आठवणीतून. त्या दिवशी त्याच्या आईने बाबांना शोधण्यासाठी केलेली वणवण त्याला आज 30 वर्षांनीही जशीच्या तशी आठवत होती. डोळे भरून आले होते त्याचे आणि त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो एकटाच होता CST स्टेशनवर. शेवटची गाडी चुकली होती आज त्याची. मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज होऊन बंद पडलेला. बायकोला घरी कळवावं तर तिचा नंबरही त्याला तोंडपाठ नव्हता. कारण बोलणंही तसं बेताचंच होतं दोघांमध्ये. मग पाठ तरी कसा व्हावा नंबर. तसंही बायको मुलाला काय फरक पडणार आहे मी ना आल्याने. दोघे झोपलेही असतील एव्हाना हेही त्याच्या मनात येऊन गेलं. मगापासून त्याला त्याचं लहानपण आठवण्यामागे त्याचा हा हताशपणाच तर होता. त्याची ऑफिसहून घरी परतण्याची वेळ ठरलेली नसे कधी. आणि त्याच्या बायकोच्या परतण्याची. ज्या दिवशी दोघं वेळेवर येत घरी तेव्हा एक तर दोघात अजिबात संवाद नसायचा किंवा मग भांडणच होत असत. त्यांचा 7वीतला छोकराही खालीच कुठेतरी वेळ काढत असे. मग देवाला दिवा लावला जात नसे आणि तसबिरींना रोजच्या रोज हारही घातला जात नसे. आईने लेक जेवायला एकत्र बसत आणि लेकराकरवी सांगितला गेलेला ताट वाढलंय हा निरोप ऐकून स्वतःचं ताट घेऊन तो वेगळ्या खोलीत बसत असे. लेखांनी त्याला ऑफिसमधून आल्यावरती कधी पाणी आणून दिलं नाही की त्यानेही कधी बघितलं नव्हतं त्याच्याकडे कौतुकाने. रात्री झोपताना मुलगा त्याच्या रूममध्ये झोपत असे, बायको त्यांच्या रूममध्ये. तर TV बघता बघता तो बऱ्याच वेळा हॉलच्या सोफ्यावरच. एकंदरच बिकट अवस्था होती त्याच्या सो कॉल्ड संसाराची. त्यामुळे ओला किंवा उबेर करून 500-600 खर्चून ठाण्याला जाणं त्याच्या स्वतःच्या घरी हे अजिबातच करावंसं वाटलं नव्हतं त्याला.
कारण मुळात दोन्ही बाजूनी ओढ अशी नव्हतीच. 1:30च्या सुमारास स्टेशनवरती येऊन बसला होता तो आणि 2 तास उलटले होते एव्हाना. इतर वेळी स्टेशनवरती न चालणारी सिगरेट यावेळी कोण विचारते असा विचार करत पुन्हा शिलगावली त्याने. अर्ध्या तासात आता पहिली ट्रेन येणार होती. बायकोने लेकाला कळलं तरी असेल का की मी घरी नाही आहे, हा विचार मनात येऊन खिन्नपणे हसला तो, मान हलवत. संपत आलेली सिगरेट त्याने जमिनीवर टाकून पायाखाली विझवली. हळूहळू लोक येत तुरळक गर्दी जमली स्टेशनवर. पहिली ट्रेन आली. तो त्याच्या फर्स्ट क्लासच्या बोगीत जाऊन बसला. तासाभराने ठाण्याला उतरला. ठाण्याला नौपाड्याला राहणारा तो 2 नंबर प्लॅटफॉर्मवर आला बाहेर पडण्यासाठी. आणि आणि थबकलाच तो. हबकलाच. स्टेशनच्या बाकड्यावर बसलेल्या त्याच्या बायको लेकाला बघून ते दोघेही झपकन उठले. तो दृष्टीस पडताच लेक धावत आला त्याच्याकडे. कडकडून मिठी मारली त्याने त्याच्या बाबाला. पण ती जागेवरच उभी होती. पंजाबी ड्रेस आणि त्यावरती अजिबात मॅचिंग नसलेली ओढणी घातलेली तिने. कदाचित घरातून घाईघाईत बाहेर पडताना जी हाती लागली होती ती. केस चापात कमी अडकलेले आणि मोकळेच जास्त सुटलेले तिचे. लेखाच्या खांद्यावरती हात ठेवत तो चालत तिच्यापाशी गेला. तिने दोन्ही हातांच्या मुठी मारल्या छातीवर त्याच्या. निघट्ट मिठी मारून त्याला रडू लागली. ओक्साबोक्शी. तिघही एकमेकांना बिलगून तिथेच उभे होते मग बराच वेळ. अगदी त्या दिवशी सारखंच घडलेलं सगळं. हो, डिक्टो 30 वर्षापूर्वीसारखंच. 30 वर्षापूर्वी त्याच्या बाबांची अशीच शेवटची गाडी चुकली होती आणि तेही मग असेच पहिल्या ट्रेनने आले होते. फिरून स्टेशनच्या बाकड्यावरती येऊन बसलेले तो आणि त्याची आई भरभरून रडले होते आणि दोघेही समोरून येताना दिसलेल्या त्याच्या बाबांना बघून फक्त मिठी नव्हती मारली एकमेकांना त्या काळानुरूप. एक गोष्ट त्याला नक्की कळून चुकलेली आहे वाना, की नवरा बायको मुलांना भले वेळ नसेल हल्ली एकमेकांबरोबर ती घालवायला आधीच्या पिढीसारखा, पण कोणी वेळेत पोहोचले नाही घरी तर मनापासून वाटणारी काळजी मात्र तेवढीच असते. आणि तेवढंच असतं मागोमाग दाटून येणारं प्रेमही. त्याने आपले दोन्ही हात बायकोनी लेकाच्या खांद्यावरती ठेवून त्यांना घट्ट जवळ घेतलं. एकत्र चिकटून एकमेकांना बाहेर पडले ते तिघं स्टेशनच्या घरी जाण्याकरता. खरं तर नव्याने दिवेलागण झालेल्या त्याच्यातल्या नव्या नात्यासह त्यांच्या घरी जाण्याकरता. लेखक सचिन शरद देशपांडे यांचा हा लेख आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा.